अवैध दारू विक्रेत्याचा पाठलाग करताना पोलीस कर्मचाऱ्याचा जीव गेल्याने पोलीस विभागात उडाली खळबळ। बुलढाणा जिल्ह्यातील अंधेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली घटना। कर्तव्यावर असणारे पोलीसगिरी यांचा जागेवर मृत्यू तर दुसरे पोलीस कर्मचारी आंधळे हे गंभीर जखमी। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। बुलढाणा जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्याचा बोलबाला असताना चिखली तालुक्यातील मौजे मिसाळवाडी ते शेळगाव आटोळ येथे दिनांक 23 मार्च 2025 रोजी अंधेरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी रामेश्वर आंधळे व भागवत गिरी हे MH28H 1609 या मोटरसायकलने आपल्या बीटमध्ये 2 वाजता जात असताना त्यांना अवैध दारूचे बॉक्स दिसले। त्यांनी अवैध दारूचे बॉक्सच्या गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता अवैध दारूच्या वाहतूक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने रामेश्वर आंधळे यांच्या गाडीला लाथ मारल्याने अंधेरा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी भागवत गिरी व रामेश्वर आंधळे यांचा मोटरसायकलवरील ताबा सुटून ते गाडीसह रोडच्या खाली गेल्याने सदर गाडीची झाडाला जबरदस्त धडक लागल्याने भागवत गिरी यांचा जागीच मृत्यू झाला, तर रामेश्वर आंधळे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना चिखली येथे उपचारासाठी नेण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे। सदर घटनेची माहिती अंधेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार व कर्मचारी यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांचा मृत्यू झाल्याची सदर बातमी पोलीस खात्यामध्ये वाऱ्यासारखी पसरतात देवराजाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी करून चिखली येथे उपचार घेत असलेले पोलीस कर्मचारी रामेश्वर आंधळे यांचीही भेट घेतली। अवैध दारू विक्रेत्याचा बऱ्याच वर्षापासून जिल्ह्यातील प्रत्येक परिसरात बोलबाला आहे। अवैध दारू विक्रेत्याबद्दल तसेच गावातील दारूबंदीबद्दल काही गावातील जागरूक नागरिकांनी याविषयी संबंधित पोलिसांना निवेदनही दिलेले आहेत, परंतु पोलिसांनी योग्य ती कारवाई न केल्याने व काही पोलिसांचे अशा विक्रेत्यांशी मैत्रीपूर्ण व्यावहारिक संबंध असल्याने अशा अवैध दारूवाल्यांचा कळस वाढून त्यात प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाचा नाहक जीव गेला असल्याचे बोलल्या जात असून ज्या अवैध दारू विक्रेत्याचा पाठलाग पोलीस करत होते तो व्यक्ती जिल्हा तडीपार असल्याच्या माहितीपासून आतापर्यंत त्या व्यक्तीपासून पोलीस प्रशासन दूर कसे हा लोकप्रश्न। त्यामुळे आता अंधेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार व उपविभागीय पोलीस अधिकारी या घटनेसंदर्भात कोणते ठोस पाऊल उचलतात याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे। गजानन चोपडेसह जाकीर अभी शेख कलाम, प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र।